हा दिवस दुसरा. जरा लेट झालंय का रात्री झोपायला लेट झालं. जेवण वगैरे करून झोपलो. जे काय आहे ते कालच्या दिवसातलं दिसेल तुम्हाला. थंडी आहे 20-23 डिग्री आहे. जीभ फळफळते सकाळ सकाळ. झोप जरा पूर्ण झाली. तर आताचा प्लॅन आहे जायचंय भीमाशंकरला. बघू तिकडे काय होतंय आणि बघू कसे काय उठतायत. या भिकाऱ्यांना बोललेलो लवकर जाऊ लवकर येऊ, पण नाही, झोपायचं आहे. झोपलेत आरामात. आता रविवार आहे, आज होईल 2-3 तास जातील दर्शनाला. बघू कसं काय काय. आणि जे काय आहे ते तुम्हाला दिसेलच. पुढे काय बोलू. गावाला आहे थंडी आहे जरा पुण्याला. मला एवढा अंदाज नाही. मी पहिल्यांदा आलोय कोकणात नाही ना शेवटी. पाठून येऊन दोघांची अंघोळ झाली तरी 2 भिकारी झोपलेलेच आहेत. त्यांना काय कळतच नाही. एवढं लांब जायचं आपल्याला. भीमाशंकर करून ह्यांची प्लॅनिंग म्हणजे का रात्री प्लॅनिंग आदल्या दिवशी काय काय गोलू प्लॅनिंग होती. भीमाशंकर नंतर तिकडून येताना आपल्याला जायचंय इकडे कुठे मनसर वगैरे काय काय बोलवते आपल्याला. मला एवढी आयडिया नाही, पण ह्यांची प्लॅनिंग म्हणजे काय बोलायचं यांना. काय होणार तर नाही. मला फक्त भीमाशंकर होईल, पण मला तर वाटत नाही भीमाशंकर पण होईल का. काय बोलू भीमा काय बोलणार पोरांना. भीमाशंकर पण होणार नाही. गाड्या बघायला लागतील नाही तर जाईल खचल. इथं पहिल्याच ब्लॉग मध्ये खचलोय. जोक मारा रे या हस रे हलकट हस. अरे गोलू जिथं जाऊ तिकडे खायचं काय बघतोय. फिर ना जरा. मस्त पाठी सूर्य आहे. भाई एक पोरगा आहे ग्रुपमध्ये. कम्फर्ट झोन नको बोलतो. मला कुठे पण टाका मी कुठे पण झोपणार. असा डायलॉग मारलाय भाईनी. कुठे पण टाका मी कुठे पण गेलो कुठे पण झोपतो. आणि काल झोपायची वेळ आली. भाई मला मांड्या टेकवायला जागा लागते. मी कोपऱ्यातच झोपतो. मला चांगली गोधडी दे. हे सगळी नाटकं चालू. भीमाशंकरला पोचू का गोलू आपण. पोचू ना भाई. आणि बघू आता यांचं काय चाललंय. उठतानी अंगवतो होते. पोहे खायचे. पोहे बनवायला सांग. चहा प्यायचे. चहा गोलू गेला चहा प्यायला तिकडे. मी बोललो मला नाही मी नाही पित चहा, तर मला नकोय चहा. तो गोलू बोलतो मला पण नकोय. गेला कशाला चहा प्यायला हॉटेलमध्ये. काय गोलू का नाही बोलला तू चहा प्यायला गेला. अरे मला वाटलं दुसरं दुकान असेल. फक्त तर बाबाची काकात बसले होते. चांगलं वाटलं नाही. त्याचा फिरतोय असाच कुठेतरी. रस्ता मस्त आहे पण जरा वसाड पडला. एवढं काय हे नाही. सूर्य तर काय कडक. तुला पण चाललोय कुठे. चालतो काय पण चाललोय कुठे काय माहिती. शिव्या नको देवा. मोठा ह्याला चालतं. ह्याला घरच्यांना माहिती हा शिव्या देतो. आम्ही शिव्या देत नाही. इथे चांगले इथे जरा हिरवळ आहे. गाड्या जात आहेत तर सुद्धा खाली जायला नको. माहिती वाटत साप बोलून तुझी लाईफ आहे का बिना शिव्यांची. बिना शिव्यांचं बोल जरा. चांगल्या जागे आलोय जरा चांगलं बोल. काय बोलणार का भाई. पोरं आता अशी अंघोळ करतात. अंत बघतात. अंत आमचा बघतात. त्यातला एक जण तर असा भाई कपडे घालायला एवढा स्लो आहे ना. तसं काय साडी घालतोय. आणि ह्यांचे नखरे आले दुसऱ्यांच्या घरी राहायला. मला नाही हेच पाहिजे. मला तेच आणून दे. मला हेच आणून दे. काय कसं झाड आहे काय हात दाखवत आहेत काका रे. काका इज्जत देत आहेत. गोलू विचार काय आहे जरा. विचार ना. फ्लावर क्या नहीं क्या बोला तूने. एक पहले क्या बोला. चल चलो जाके इलाज कराओ.
कोबी आहे कोबीची शेती आहे. जरा आता आम्ही आलोय कोबीच्या शेतामध्ये. पहिल्यांदा बघितलं रे. कोबीचं शेत बघायला आलाय कोबी सारखा माणूस. कोबी ड्रेसिंग तर बघा गोलूची. शर्ट घातला आणि खाली JBPL ची ट्रॅक आहे ती सुटतच नाही कोणाची प्रत्येकाच्या. माझी ड्रेसिंग बघा टी शर्ट चड्डी टी शर्ट चड्डी. सांग ना तुझे कारण सांग. काय झालं लेट का झालं. लेट का झालं तर आमच्यामुळे झालं आम्ही उठवलं नाही. बरोबर आहे मोठा शहाणा. नको तिकडे लॉजिक देतो नको तिकडे मॅच्युअर बनतो. आता लेट झालंय तर पट्टीली आता अजून गाडीत पट्टीली हे करेल म्हणतो भाई सामनाचा फेस ना होते म्हणतो. आणि ह्यांचे नखरे बघा चहा बरोबर टोस्ट टोस्ट नंतर देवळात जाऊन आल्यावर पोहे पाहिजेत भाईंना पोहे. बाई गेलोय आतमध्ये बोलू आंघोळ करतो बोलून फोडलाय साबण आणि घासतोय म्हणतो बाई फेसला होते. हा मी बोललो भाई गोलू लाईट बॉय आणलाय मी एकट्यानेच आंघोळ केली भाई तू घे. मी बाहेर गोलूला कसली अलर्जी होते काय माहिती. मी बाहेर येऊन सांगितलं बाई. आणि गोलू सामन्याने पिक्चर बनवला गोलूच्या साबणाचा फेस नाही होते गोलूच्या साबणाचा फेस नाही होते. आणि मी आतमध्ये गेलो तो गोलू फेसनी भरलाय. अरे मी आतमध्ये गेलो गोलू फेसनी भरलाय अक्का बोलतो हे बघ झालं फेस बोलतो झाला फेस बोलतो. आणि गोलू घेतलाय थोडासा कॉलगेट घेतला. आणि गोलूनी कुठला ब्रँड आणलाय समय ब्रँड कुठला आणलाय गोलूनी. नीमचा साबण आणलाय. अरे चहा पिल्यावर चुकतोय. कौन है ये लोग कहाँ से आते हैं. त्या आंघोळ केली आणि आख्याच्या नंतर लगेच मी आंघोळीला गेलो. पाण्याची वादली बाहेर ठेवायला गेला आणि परत आतमध्ये आला आणि मग तो आंघोळ झाली का. बोललो अजून साबण पण नाही घेतलाय हाताला अजून आणि म्हणतो आंघोळ झाली का म्हणतो तू तुझ्या सामनाचा फेस झाला का तुझ्या सामनाचा फेस झाला. मी लायबॉय घेतलेला. मॅच मध्ये काही इंटरेस्ट नाही. तो लावतो Dream11. हा भाई इकडे त्याला इंटरेस्ट. हा पण गोलूच्या कॅप्टननी भाई एकच विकेट घेतला राशिद खान. नाही 2 घेतले एकच घेतला एकच घेतला आणि वाईस रन बरोबर लागला रिकॉर्डन. तो वाढ बघतोय 15 रन केले प्रॉपर लागला गोलूचे ना कधीच. गोलूने स्टोरी नाही टाकली जी दरवेळी तो स्टोरी टाकतो की 5 पॉईंट नाही राहिलो 10 पॉईंट नाही राहिलो नेहमी राहून जातो. गोलू एक प्लेअरनी पण राहतो. गोलू होणार करोडपती. गोलूचं एक स्वप्न आहे कधी IPL येते आणि कधी मी 1 करोडचा कॉन्टेंट जिंकून युमेक मध्ये फ्लॅट घेतो. गोलू आणि वाळूंच इंडस मध्ये फ्लॅट घेतोय चांगला आणि ते तो थोड्या दिवसात माझ्या पण एक दिवस येणार हा दिवस जेव्हा आपली Dream11ची टीम लागणार. आयुष्य गेलं आयुष्य रोज ऐकतो भाई रोज ऐकतो. पण दरवेळी टीम लागते पण थोडक्यात वाजतं. थोडक्यात म्हणजे 5-6 प्लेअर राहतात. 5 एवढं पण नको. नॉर्मल ना 1-2 प्लेअर राहतात. एक टीम लावून याला 1 करोड पाहिजे. नाही भाई एकच टीम लावतो खरं म्हणतो एकच टीम लावतो. पण 2-3 असं झाले ड्रीम टीम बनली आहे ज्याला 1 करोड भेटले. ही टीम माझी टीम सेम आहे पण मी कॉन्टॅक्ट जॉईन करत नाही कधी. ब्लॉग जरा भलतीकडे झालाय. हा Dream11 गुरुच्या चॅनलला जायचं. गोलूला बनवा तिकडे काहीतरी. गोलूचं ज्ञान घ्या Dream11 बद्दल. कोणाला ज्ञान बिन पाहिजे असेल माझ्याकडे. जेव्हा मॅच चालू होते ना तेव्हा टॉपला असतो आणि संपायला आल्यावर खाली येतो आणि नंतर टाकतो अरे यार गेले बोलतो मी ब्लॉग गोलू तुझ्या अरे भाई भुका लागला. तू बोल ना कोकणात काय काय. कोकणात सगळे नदी आहे समुद्र आहे विहिरी आहे सगळं. यांच्याकडे यांच्याकडे नदी नाही पण पाणी जाम आहे रे. अरे इथे या साईडला ऊस आहेत ना ऊसामुळे ऊसाला पाणी जास्त लागतं त्यामुळे पाणी जास्त आहे. खाली मी काकींना विचारलं काकी म्हणते की वरती एक आहे ना हे काय बोलतात ते डॅम आहे त्या डॅमवर ना पाणी सोडतात नदीमध्ये आणि याच्यामध्ये काय बोलतात ते तलावांमध्ये ते वरती भीमाशंकरला साईडला आहे ना तिकडे वरती येते. काकी बरोबर म्हणते इकडे पाणी असतं 12 महिने त्यामुळे ऊसाचं शेती घेतो. अरे मी मागाशी विषय घेतला. गोलू नागपूरचा आहे आणि गोव्याला जातो सारखा म्हणजे डिसेंबर आला की गोलू सुटला गोव्याला. मग गोलूला विचारलं गोव्याला काय असतं एवढं तू डिसेंबर आला सुटतो गोव्याला. तर गोलू उत्तर बघ काय देतो. गोलू परत उत्तर दे काय बोललो तुम्ही आता 8 दुसरं दे ना तुझं काय गोव्यामध्ये हरियाली आहे क्या बोला तूने. गोव्यामध्ये हरियाली आहे
काय कसली कसली हरियाली पाहिजे तुला? अरे गोलू चांगल्या ठिकाणी चालला तुला हरियाली पाहिजे. काय कसली हरियाली म्हणजे हरियाली म्हणजे काय असतो? अरे काय नाही रे. संडेला अशा ठिकाणी न येण्यापासून सगळ्यात मोठं कारण म्हणजे की अशा वेळेला इकडे खूप गर्दी असते. मी काकांना विचारलं, काका बोलले अजून इथून तुम्हाला 3-3.5 तास लागतो आणि तिथून VIP घुसले तर अजून 4-5 तास लागतो. बघू आता कसं काय होतं. मला वाटतं घरी जायला आम्हाला 2 वाजतील. घरी जायला आपलं मुंबईला यायला 2 वाजता. कॅमेरा घ्या हातात आणि पळत सुट. पळत नाना पाटेकर बंदा पळत सुट. जाम गर्दी आहे रे. बरं इथे हे चप्पल आहे दादा. उन्हाने आपला बोल ना हे म्हणजे कॅमेरामॅन बोलू. बोल बोल काय तू काय बोलू होता बोल. नाही ना शरम आ गई. तरंगला तर ओरिजिनल डुबलं ना तर उलट बोललो काय मी. अरे सॉरी उलट बोललो अरे मी उलट बोललो. गोली युट्यूबची गोलू प्रयत्न खूप चांगला होता. गोलू माणसाचा वेगळा करीब नापास झाला. जस्ट व्लॉग एडिट करायला घेतला आणि विचार केला की एंडिंगच नाही केले तर दमलो. लाईनीत उभं राहून मस्त झाला दर्शन आणि सगळे दमलेले तर इच्छाच नाही राहिली शूट करायची. तर आता एंडिंग शूट करतोय की ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.